श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपल्याला लागलेले असंख्य दोष, भोग, तळतळाट आणि करणी बाधा यापासून जर मुक्ती हवी असेल तर दररोज हे काम करायलाच हवेत. हे काम केल्यामुळे आपल्या लागलेले सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. घरी असलेले सर्व भोग, दुःख, कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होते. सर्व सुखाची प्राप्ती होते. आपल्यामध्ये असणारे वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारांमध्ये बदलतात आणि आपल्या भोवती सदैव भक्तीचे एक वलय चक्र निर्माण होते. नियमित मंदिरात जाऊन आपण असे असंख्य फायदे मिळवू शकतो. ते कसे, व्हिडिओमध्ये पाहूया. प्रतिदिन देवपूजा केल्याने आणि मंदिरात जाणे खूपच फायदेशीर ठरते. हे 35 लाभ दररोज मंदिरात जाण्याचे व्यक्तींच्या जीवनात अनेक आमूलाग्र बदल होतात. मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत. तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे 35 लाभ मिळतात. अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज मंदिरात जाणे पसंत करतात. काही जण आपल्या मनात शांत करण्यासाठी तर काही देवाची पूजा करण्यासाठी जातात. लक्षात घ्या, मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून दूर असलेले स्थान, जिथे आपण आपल्या सर्व व्याधी, दुःख, यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणांकडे पाहत लीन होतो. अशी जागा. अशा वेळी काही वेळ डोळे बंद करून मौन राहणे अत्यंत लाभदायक ठरते. लोक मंदिरामध्ये लपलेले विज्ञान आणि अध्यात्म जाणत नाहीत. सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात. व्यस्त जीवनशैलीमुळे लोक मंदिरात जाऊ शकत नाही. अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटंसं मंदिर तयार केलेलं आहे. बहुतांश लोक देवाला आठवड्यातून व्यतिरिक्त पूजा पाठ देखील करत नाहीत. दररोज छोट्या मंदिरात पूजा करताना घरात मंदिर असणे अत्यंत शुभ आहे. यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो. मंदिरामुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर हे आरोग्यदायीही अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक लोकांना या लाभाबद्दल माहिती नसेल, पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नंबर 1, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनांपासून वाचू शकता ज्या अचानक घडतात, असे की अपघात, हत्या, आत्महत्या यासारखे नकारात्मकता तुमच्या आयुष्यातून दूर राहतील. 2, मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या मनात भरपूर सकारात्मक आणि आध्यात्मिक बळ असते, ज्यामुळे त्याच्याजवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही. भूत, पिशाच, प्रेत यासारख्या नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाहीत. मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो. 3, जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्रांचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही. गृहबाधांपासून आपण मुक्त राहतो. मंगळ दोष, शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहांची बाधा, साडेसाती किंवा राहूची महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही. 4, मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता, व्रत, उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता, विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्या कोणत्याही प्रकारचा रोग आणि आजार होणार नाही. नित्यनेमाने हनुमान चालीसाचा पाठ मात्र अवश्य करा. 5, मंदिरात जाऊन मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते, ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचं दुःख किंवा शोक राहत नाही. व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो. संभाव्य म्हणजे ना तर संभावनांचा आहारी जातो ना कठोर होतो. प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असते. 6, मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य याची समज होते.
कोणत्याही प्रकारच्या फालतू भांडणात अडकत नाही. जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो, त्याचप्रमाणे व्यक्ती मानतो जीवन समजूतदारपणे खड्ड्यांपासून वाचवतो. 7. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही. अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात, ज्यामुळे शत्रू वाढतात, दुर्बल शत्रू वाढतात. नेहमी समोरून लढत नाहीत तर मागून असे काही करतात की जे अंधश्रद्धेचे श्रेणीत येते. मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात कधीच असे संकटे येत नाही की तो कर्जातून बुडेल. थोडं कर्ज असेल तर काही हरकत नाही. कर्ज देखील विचारपूर्वक घेतली जावे आणि जर ते जास्त असेल तर त्यांच्या परतफेडीचे मार्ग निश्चितच मंदिरात जाऊन मिळतात. मनात मंदिरावर विश्वास असणे तरच या अडचणीतून मुक्त होतो. आपण बेरोजगार असाल किंवा आपला व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे. आपल्याला लवकरच यश प्राप्ती होईल. तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्याच्याजवळ ही समस्या राहत नाही. जर असे काही असेल तर देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहते आणि यशस्वी होतोच. अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चिंता सतावत राहते, ज्यामुळे ते तणावात राहू लागतात. त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते, ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरला जातो. पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळं राहत नाही. दररोज मंदिरात जाणारे व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही. घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करत असतील किंवा घरात कलह होत असेल तरी तो वातावरण आनंददायक करून टाकतो. सकाळी चालत मंदिरात गेल्याने व्यवसायही वाढतो आणि आपापल्या प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो. दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते. मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे 7 सेकंदपर्यंत गुंजतो. मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो. असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपला पित्तदोष संतुलित होतो, तसेच ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात. मंदिरात अनेक प्रकारची सुगंधी फुले अर्पण केली जातात. त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशापासून मुक्ती मिळते. फुलांच्या विविध रंगाने अंतःकरणाला शांती मिळते. मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात, तर दुसरीकडे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते, की आपल्याला जैविक संसर्गापासून देखील वाचवते. मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोणत्याही प्रकारचा विषाणू संसर्ग होत नाही, कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो. जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजतो तेव्हा ते ॲक्युप्रेशर प्रमाणे कार्य करते. त्यामुळे आपले रक्त संचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात. आरत्या किंवा चालीसा जपणे व वाचल्यामुळे आपले वाणी दोष दूर होतो. ओमचा उच्चार केल्याने आपले चित्त एकाग्र होते. 18. आरतीनंतर शंख वाजवला जातो. तो भक्तांसाठी अत्यंत सुखद आणि आरोग्यदायक असतो. शंख वाजवणाऱ्यांची फुफ्फुसे बळकट होतात. 19. आरतीनंतर देवदेवतांचे जयघोषाने आत्मविश्वासासोबत देशभक्ती देखील जागृत होते. यासोबत प्रत्येक मंदिरात गोरक्षण या गोहत्याबंदीचा संकल्प घेतला जातो. 20. आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळहातातील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपला हात दडलेला विषाणू आणि जीवाणू नष्ट होतात. डोळ्यांवर हात ठेवल्यामुळे ती उष्णता डोळ्यांच्या मार्गे सूक्ष्म रक्तवाहिन्यांना उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊन ज्यामुळे आपली दृष्टी तीव्र होते. 21.
आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनात विनम्रता आणि श्रद्धेची भावना जागृत होते. अहंकार आणि गर्वाचा नाश होतो. 22. देवाचे दर्शन, पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत, पंचामृत आणि प्रसाद मिळते. हे चरणामृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना संतुलित ठेवणे. चरणामृत सोबत मिळणारी तुळस आपण चवायच्या ऐवजी गिळून टाकतो, त्यामुळे आपल्या सर्व रोग दूर होतात. 23. मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जिथे आरोग्याचे फायदे मिळतात तिथे ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीशी जुळवून आपल्या शरीरातील तणाव दूर करते. त्याचप्रमाणे मंदिराच्या गुंठातून आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीरावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. 25. मंदिराची भूमी ही सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते. जी ऊर्जा भक्तांमध्ये पायांद्वारे प्रवेश करू शकते, म्हणून आपण मंदिरात अनवाणी पाहणे जातो. 26. मनोकामनांची पुनरावृत्ती. मंदिरात जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू लागतो. 26. प्रत्येक मंदिरात पिंपळ, वड, निंब इत्यादींची वृक्ष असतात. त्या वृक्षांवर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना नमस्कार करतो. त्यामध्ये वृक्षांमध्ये भरपूर ऑक्सिजन सोबतच दिव्यता असते, जी आपल्या मन आणि मेंदूला निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होते. 27. मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असतात. दान केल्याने आपल्यातला कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टीप्रती असत तेही बाळगत नाही. त्याचप्रमाणे आपले सामाजिक कर्तव्यशी पार पाडले जाते. 28. मंदिरात गेल्याने आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते आणि ओळखही वाढते. 29. मंदिरात गेल्याने आपल्याला पंचांग आणि तीनच्या सणांविषयीची माहिती देखील मिळते. 30. मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते, कारण तिथे प्रवचन, उपनिषद इत्यादी बद्दलची माहिती मिळते. मंदिराव्यतिरिक्त हात जोडून उभा राहतो. हात जोडल्याने जिथे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला फायदा होतो तिथेच त्यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो. असं म्हणतात की तळव्यांमध्ये आणि बोटांमध्ये असलेल्या त्या बिंदूंवर दाब पडतो, जे शरीरातील अनेक इतर अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळे त्या अवयवांमध्ये ऊर्जेचा संचार होतो. 32. दररोज मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये चंदन किंवा केशरचा टिळा लावतो. हा टिळा लावल्याने जिथे शांततेचा अनुभव होतो तिथेच एकाग्रतेचीही वाढ होते. प्रत्यक्ष जिथे टिळा लावला जातो त्याच्या अगदी मागे आत्म्याचे निवासस्थान असते. आज्ञाचक्र आणि सहस्रचक्र यामध्ये असलेल्या बिंदूंवर आत्मा वास करतो, जो निळ्या रंगाचा असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतः. चंदन लावल्याने आध्यात्मिक लाभ देखील मिळतात. 33. प्रार्थना करणारी व्यक्ती मंदिराच्या ईश्वर माध्यमांशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवी शक्तीपर्यंत पोहोचवू शकतो. देवता ऐकणारे आणि पाहणारे असतात. दररोज केली जाणारी प्रार्थना देवदेवतांवर प्रभाव टाकू लागते. मानसी किंवा वार्षिक प्रार्थनेचा आवाज आकाशात जातो. प्राथमिक सोबत जर तुमचं मत खरं असेल आणि निष्पाप असेल तर लवकरच ऐकवणं होतं प्रार्थनेत आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते. 34. दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात, ज्या जीवाच्या विकासासाठी आणि यशासाठी अत्यंत आवश्यक असतात. 35. पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणाशी pH वायू द्रव्य मोजण्याची एक कमी होते, ज्यामुळे व्यक्तीच्या pH लेवलवर परिणाम होतो. की एक रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रसायनशास्त्र बदलते. ही प्रक्रिया रोग बरे करण्यास सहाय्य ठरते. औषधांद्वारे देखील हाच परिणाम करून आपला जातो तो मंदिरात गेल्याने होतो. 35. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीर आणि इंद्रियांनी पाण्याने शुद्ध करून
आचमन करणे आवश्यक असते. या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेलाच आचमन म्हणतात. आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एकाग्र चित्ताने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शब्द न करता 3 वेळा आचमन केल्याने महान फळ मिळते. आचमन नेहमी 3 वेळा करावे. आचमनामुळे मन आणि शरीर शुद्ध होते. 36. मंदिरावर शिखर असते. शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि परावर्तित किरण तरंग मानव शरीराच्या कंपन फ्रिक्वेन्सीने टिकून ठेवण्यास सहाय्य ठरवतात. व्यक्तीचे शरीर प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाला नुसार बदल होत जातात. अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो. जुनी मंदिरे ही सर्व पृथ्वीवरील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करून तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणाला सर्वांचं मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.